ब्रेक। मराठे मराठे बचेंगे तो और भी लड़ेंगे। श्वास दमला। जय महाराष्ट्र मित्रांनो, मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की मला लोक महाराष्ट्रातले किल्ले करतात, दुर्गांवर फिरतात, पण महाराष्ट्राने आपल्याला आपलं जेवढं स्वराज्य होतं अटक से कटक शिवाजी महाराजांचा विचार नंतर पुढे वाढला, संभाजी महाराज येते, अटक से कटक जेवढे हिंदू राष्ट्रात जेवढे किल्ले असतील ना तेवढे फिरायचे. मागच्या वर्षापासून चालू केले, काही वर्षात कंप्लीट करू. आता आलोय रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कोर्लई फोर्टला आणि मी आणि माझा अनिश आम्ही आता वरती चढतोय. तर खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी आता वरती जाऊन दाखवतो डायरेक्ट, कारण की आता खूप जाम. हो मित्रांनो, हा किल्ला आहे कोर्लाई, काय कोर्लई कोर्लई किल्ला फोर्ट, कोर्लई दुर्ग. आणि त्याच्या समोरचा तुम्ही हा नजारा बघा भाई. मी आलो होतो पहिले, पण अलिबाग पण या जागेवर आलो नव्हतो. क्या बोला तूने? 80 स्टेप था क्या? 80 स्टेप बोला था, ढलान पे लगा दिया. तू पहिली बार कर रहा है क्या ट्रेक? रायगड गेलाय ना तू? आज मग काय वांदा आहे. मनाली भी गया भाई मैं. मनालीला ट्रेक होता तुला? छोटीशी पायवाट आहे आणि त्या पायवाटेवरनं चाललोय आम्ही. उन्हाळ्याचे दिवस आहे, पण आभाळ इतकं आलंय खतरनाक. तुम्हाला तर माहिती असेल अवकाळी पावसाचं वातावरण चालू आहे. आपण एक दिवस वलसाडला जाऊ, लाइट हाउस आहे तिथं. कितने स्टेप हुई अभी? मेरे को नहीं मालूम, फिर भी अंदाजे वो आदमी ने क्या बोला था? 80 स्टेप पे सिर्फ. आणि इथून चालू झालं था 80 स्टेप बघा. आणि सोबत स्कॅम झाला. ते बोलले की 80 स्टेप आहे. अमरावतीचा पोरगा होता आपला, 80 स्टेप म्हणत त्या स्टेप इथून चालू झाल्या. आम्ही ऑलरेडी 180 चढून आलो. मित्रांनो, मागून पण नाही, इथून चालू झालंय 80 स्टेप, बघू शकता. 4 सीढ़ी चढ़ता है, 2 क्वेश्चन क्या मिनट है का तेरा? ब्रेक लेता है. क्वेश्चन क्या था तेरा? ये फोर्ट इतना ऊपर ऊपर क्यों रखा है? महाराज लोग ने ना. हाँ. सीन असा आहे की जुन्या काळात राज्यकारभार म्हणजे मंत्रिमंडळ वगैरे हे वरती व्हायचे सगळे. जेव्हा पेशवाई आली त्यानंतर इंग्रज आले. ती आपली ही होती ना ईस्ट इंडिया कंपनीपासून त्यांनी सुरुवात केली. मग इंग्रजांनी राज्यकारभार जमिनीवर आणला. राज्यकारभार सुरुवात जमिनीवर इथूनच झाली होती. मे बी शनिवारवाडा दिला होता शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्याला. तिथून पण काही निर्णय व्हायचे पेशवा दरबारात, तर तिथूनच जमिनीवर आलं. कारण की आपला हे आहे ना शनिवारवाडा पण तर लँडवरच आहे, वरती नाही. छोटा दरवाजा आहे ना. मी वरती पोहोचलोय आणि इथे एक छोटासा दरवाजा आहे. त्या दरवाजात आता मध्ये जाऊया आणि तुम्हाला मधला हे दाखवतो. खूप सुंदर किल्ला आहे. इथं CID ची शूटिंग झाली होती वाटतं, एक एपिसोड मी बघितलाय. एक नंबर मित्रांनो. वरती आलो, इतका गार वारा आहे, समुद्राच्या खळखळ लाटा आणि हे बुरुज. या किल्ले आठवण करून देता महाराजांची, त्यांच्या मावळ्यांची, त्यांच्या किल्ले बांधणीच्या पद्धतीची, सगळ्याच गोष्टींची. दर्या सारंग, सरखेल, कान्होजी आंग्रे.
त्यांच्या निगराणीखाली हे सर्व किल्ले असायचे. जबरदस्त. आता मी जे तुम्हाला दाखवतोय ना, बघा. अनिश, कसं वाटलं खरं सांग? खूपच चांगलं. बस इथं. ए, उई. आई. तुम्हाला पहिले मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की जॉब सोडल्यानंतर आम्ही ट्रिप काढली आणि ती ट्रिप खूप अविस्मरणीय राहणार आहे. नक्कीच. अजून आमचे 2-3 स्पॉट बाकी आहे. तुम्हाला एक एक हप्त्याला व्हिडिओ येत राहतील. पण मी आता किल्ला बघतो, तुम्हाला पण दाखवतो, परत बोलूया. हे आवडलं ना खरंच? हो हो हो. सकाळपासून नाराज होता तू, बीच बीच बघत होता तेव्हा. हाँ, बॅक कर. तो जो बीच पे भी है अपना. बॅक. मित्रांनो, इतका वारा, इतका मस्त किल्ला, विचारूच नका. नाद खुळा. त्या ते माकड बघा वरती जाऊन बसलंय. हात दे, दोघा हात दे. हे बघा, इथून 1 2 3 4 इथे आपले मावळे उभे राहत असणार आणि हे इथून ते लक्ष ठेवत असणार. समोर लाईट हाऊस दिसतंय. तसंच इथे मोठी खिडकी, म्हणजे या दिशेच्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी. बघा, इथे काही मुलं गेलेत खाली. एकदम सुंदर किल्ला, एकदम सुंदर. मला खूप आवडला. ये खाली. तुला पण आवडला का? ये खाली. नाही, मी नाही चढत. मी माकड नाही. लहान भाऊ मोठ्या भावामध्ये फरक आहे ना. ही रूम आहे माझ्या मते. संडास भी हो सकता है ना वो. हा, पहिले असायचे ना. रायगड किल्ल्यावर आहेत. बघितलं होतं तू? फॉलो कर. पैसा वसूल. पैसा वसूल ना. नीचे नीचे खाली जायचं. आए क्या है? सूर्यकुमार नाही करत का? तुला जंजिरा काय, पद्मदुर्ग काय, तुला अख्खा देश दाखवेल मी. टेन्शन नको घेऊ. कॉस्ट कटिंग मध्ये. मित्रांनो, खाली उतरतोय आता. इथून रस्ता आहे समोर आणि हा बोलला ते बघून येऊ आपण. तिकडे पण एक बुरुज आहे किल्ल्याचा आणि हे गेट. ब्रेक 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 ब्रेक. होटल करते. हॉटेल बिटेल काय, इथे गादी टाक. टॉपिक शेडला आणि पैशाची व्हॅल्यू. हाँ पैशाची किंमत पाहिजे माणसाला. पैसा किती होते, हाँ पण पप्पा लोक आपल्याला काय बोलतात, जिथं गरज आहे तिथं बिंदास वापरा ना. हाँ. पण जिथं गरज नाहीये कशाला. बघा मित्रांनो, इथे मस्त रस्ता आहे. हा हा हा. हा बुरुज, तो एक बुरुज आणि हा बुरुज, आणि इथून व्ह्यू बघा. काय था दादा, हे दे फोन दे. अरे फोन में भी बैटरिया नहीं है यार. 1 मिनिट दे ना, एकच व्हिडिओ कॉल. 30% पे आ. बघून घ्या मित्रांनो. हा अनिश इथे उभा आहे आणि हे इथे, आणि हा फोन आमचा. आता फोन मधून तुम्हाला झूम करून दाखवतो. पावर में. लाईट हाऊस आहे मित्रांनो हे. आता तिथे एंट्री बंद आहे, रात्री चालू असतं. म्हणजे काही कुत्रे येतात ना समुद्राच्या मार्गाने, हरामखोर, त्यांना ठेचायसाठी. नारळाचं झाड आहे. दगड खाली बघा. लाईट हाऊस. इकडून जाऊ की इकडून जाऊ, म्हणजे डायरेक्ट उडी मारला पाय तुटायची भीती. असा हो. खाली एक अजून तटबंदी इथे,
ते तुम्हाला दाखवतो. बघा इथून पूर्ण अशी या साईडची तटबंदी, म्हणजे इकडे तुम्ही रेवदंडा बघू शकता आणि इकडे बाहेरचा स्पेस. आता त्याच तिकडच्या एका ब्रिजवरून आपण आलो. ही एक तटबंदी, ते तोफ पण ठेवली. ही तोफ, ही पण तोफ. काय जेल जेल आहे? ऐसा लग रहा है काय तिकडे जेल जेल आहे? नाला सब फर्जी लोग को तो लग रहा है वो जेल है. भाई ती जेल नाही आहे, तर ब्रिज वाटतोय मला. त्याच्यावर उभं राहायची जागा आहे. बघून घ्या मित्रांनो, 300, 350, 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. असं दिमागात उभं आहे. हे आपलं हे आपलं स्वराज्य आहे. बघा, मजबूत जास्त. हा, 15व्या शतकातला असं. गुळचा वापर करायचा, गुळ आणि चुना. ओ खाने वाला, अभी ये वीडियो में डालूंगा, कंट्रोवर्शियल होगा जो किया ना. देखो बच्चे लोग उधर गया. या खाली पायऱ्या आहे उतरायला, आणि इथून तिथे असं थोडं फिरायसाठी वाटतं, असं वाटतंय. खूप मस्त किल्ला आहे. लाइफ में हमेशा ऊपर जाना है. ऊपर हाँ ऊपर ही जाना है. आता वरती चढतोय. इकडचा मी तुम्हाला भाग दाखवला, आणि तिकडचा भाग दाखवूया. एक भाग दाखवलाय. काय रे, काय झालं? मला तर लय आवडला भाई किल्ला. मला लय आवडला म्हटलं किल्ला. हाँ हाँ अच्छा ही पीने सब अच्छे ही रहते हैं. वो वाला कलर होता तो मी तुला सांगितलं ना, स्वप्न आहे अटक से कटक. पाकिस्तान मध्ये सध्या जाऊ नाही शकत, कारण की अटक तिकडे अफगाणिस्तान मध्ये. अटक कौन है? अटक प्लेस है, फोर्ट है. महाराष्ट्र का? हाँ, महाराज का ही बोलूंगा मैं. हिंदवी स्वराज की स्थापना शिवाजी महाराज ने की, और बढ़ाया आगे उनके लोगों ने, उनका विचार बढ़ाया. समझ लगा? अपनी धरती अपना राज. रात मेरा दोस्त है. 6 तास गाडी चालवून, तुला पाठीवर झेलून, बॅग कॅरी करून, एवढा मोठा ट्रेक करून तू म्हणतोय थकला. अरे बचेंगे तो और भी लढेंगे. पानिपतच्या युद्धात मल्हारराव होळकरांना मारत होते ना, तेव्हा त्यांनी वाक्य बोललं होतं, मराठे मराठे बचेंगे तो और भी लढेंगे. बॉस कुपिया पोलीस. एक साइड झाली, दुसरी साइड त्या समोर आहे. त्या साइडला आपण जातोय आता. अंटकडी पाणी पाच. अंटू पाणी पाच. हाँ बंद चालू है भाई. आज रात इधर ही निकालना पड़ेगा. पाऊस चालू होने से पहले अपने को नीचे उतरना. झोपायसाठी धरती माता आहे आणि पांघरायसाठी आभाळ. अजून काय पाहिजे? डायलॉग बाजी बाद में कर. चल, खूप मोठा किल्ला आपल्याला कव्हर करायचा पूर्ण. अरे पागल, तू काय विचारलं? त्या काळात पाईपलाईन होती का? मी बोललो मोठी टाकी असायची, तिच्यात पाणी साचवायचे आणि ते पाणी पुरेल इतकं यूज करायचे. हा किल्ल्याचा हा भाग बघतोय आम्ही, आणि समुद्रात बोटी दाखवतो तुम्हाला.
काय म्हणजे इकडून आणि इकडे इधर इकडून पण पाणी इकडून पण पाणी त्यासमोर पाणी. आता या साईडला अजून आहे हे बघ. चला आगमन. एवढा मोठा किल्ला आहे, खूप मोठा आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देत राहील पुढे. बनवून राहा व्हिडिओ मध्ये, सोडू नका, कम्प्लीट करा व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे. तुम्हाला पूर्ण देशातले किल्ले दाखवेल मी. कोणी मुघल बिगल कोणी काय म्हणायचं नाही, सगळे जिंकले होते. समजलं का मित्रांनो? स्वर्ग आहे स्वर्ग. लाटा बघा. मी तुला बोललो बघ आता, तू तोंड वाकडं केलं. वाकडं म्हणजे तुला माहिती नसेल त्या विषयाबद्दल. मी तुला बोललो लक्ष दे माझ्याकडे, की म्हटलं देशातले सगळे किल्ले दाखवेल. कोणी मुघल बिगल कोणी काही म्हणायचं नाही. तुला फक्त मुघलांची सत्ता माहिती असेल आणि त्याच्यानंतर इंग्रज. मध्ये तू चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकला असेल, तो पूर्ण तू फक्त दख्खन पुरता शिकलास. मुघल साम्राज्याच्या याच्यात कशात ताजमहल मध्ये मराठी घोडे बांधायचे. महजी शिंदे होते तेव्हा त्याचे प्रमुख, म्हणजे तो प्रांत. 5 प्रांत होते ज्यात ग्वालियर होतं, दिल्ली होतं तुझं, तिकडून ते पंजाब साईडचं एक होतं, आणि ते सगळं कंट्रोल व्हायचं पुण्यावर. हा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही. आणि हेच नाही, आता मी तुला नुसतं मराठ्यांनी सांगत नाही. 8व्या शतकापासून आपल्या हिंदू राजांनी, म्हणजे आपले राजस्थानचे महाराणा प्रताप त्यांचे वंशज जे सिनियर असतील त्यांनी 8व्या शतकापासून लढलेले यांना, हे जे मिडल ईस्ट मधून येणारे लोक राहतात ना यांना. आता पण लढतोच आहे आपण. शेवटी मिडल ईस्ट मधलाच नाही, शेवटी मिडल ईस्ट मधलाच देश त्यांना मदतीला आला. पण कोण आला पाकिस्तानला मदतीला? त्याला आम्ही भूकंप आला तेव्हा त्याची मदत केली, आणि आता बघा एक नंबर. मित्रांनो, आम्हाला दोघांनाही वाटलं होतं की छोटा दुर्ग असेल, पण हा खूप विशाळ आहे, खूप मोठा आहे. आणि आम्ही काल रात्री फायनल केला. हा आमचं मेन टार्गेट पद्मदुर्ग होता. काल रात्री म्हटलं हा पण किल्ला आहे तिकडे. याने मला विचारलं की हे स्पॉट तर आपले खूप लवकर होतील, मग पुढे काय करायचं? मग त्याला आता दिसतंय की पुढे काय करायचं. ही आहे पाण्याची टाकी. तू म्हटला ना ही पाण्याची टाकी 100% याच्यात पाणी सेव्ह केलं जात असेल. आणि हा मधला एक बुरुज आहे, बघू ते काय आहे. पकड. वाव अनिश, इथे आहे की तुळस आहे. मंदिर. बघ ना, तुळशी वृंदावन आहे. हा मंदिर आहे. हे चिया देवाला का नका मग घेऊ, तुझ्या विन नाही शरण, शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ्या विन आहे कोण, कोण आहे मज. वाह. तुळशी वृंदावन. चल मध्ये जाऊन येऊ. इकडे इकडे इकडे. हे बघा, तुळशी वृंदावन आहे. 2 आहे तिथे. हे पण इथे एक आहे. इथे कोणाची तरी समाधी आहे, आणि समाधी आहे की काय समजायला मार्ग नाही. मी माहिती काढून तुम्हाला सांगेलच तसं. आणि इथे भगवंताचं मंदिर आहे एवढ्यावरती, आणि तिथे पूजा देखील झालेली आहे. कोण येत असेल या सेवेसाठी, त्या माणसासाठी सेल्यूट.
आपण दर्शन करून घेऊ देवाचं. हे चल ये. नाही चप्पल का एवढा वरती आलाय, टोक लागून जाईल, देव नाराज झाल्यावर प्रॉब्लेम होऊन जाईल, पाऊस येईल, आपलं काम नाही होणार. मग खूप मस्त देव. जरा मी व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला. छोटासा नंदी, खूप छान फुलं पडलीत आणि इथे महादेव बघू शकता तुम्ही. आवाज ऐकताय? किती शांतता आहे ना. इतकं मस्त वाटतंय. एवढ्या वरती आलेलो आहे, बाजूला समुद्र आहे, महादेवाचं मंदिर आहे. आज सकाळपासून पाच महादेवाचे मंदिर केले आम्ही. 5 छोटे मोठे. आणि हा नंदीराया तर खूप आवडला मला. दाखव एकदा. मी दाखवला. इकडे सगळ्यांनी या किल्ल्यावर. आणि मला हात जोडून विनंती. खूप छान वाटते. खूप शब्दांनी एक्सप्रेस करायला राहिले. अजून बाकी आहे. मागे आहे तो किल्ला. पूर्ण कंप्लीट करू आणि मग निघूया. मला दाखवतो मी. असं एक खूप मस्त हे आला मला, फील आला. असं अनुवानी पायांनी मी या किल्ल्यावर फिरतोय. माझ्या आयुष्यात मी जेव्हा पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो, म्हणजे मी आजपर्यंत एकदाच गेलो, परत जायचंय, त्यावेळेला आम्ही खालून, मी, माझा मित्र उत्कर्ष आणि मी, आम्ही दोघांनी खालून रायगडाचा जो पायथा आहे तिथून आम्ही अनुवानी पायांनी, म्हणजे बिना चपलीने आम्ही चढाई केली होती वरती. काही वाटलं नव्हतं, पण एक सुख, एक आनंद तो होता. महादेवाच्या मंदिरासोबत इथे बेलाचं झाड आहे. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची. हे बेलाचं झाड आहे एवढ्यावरती. इथून बेलपत्र घ्यायचं, तिथून जास्वंद घ्यायचं आणि महादेवाची पूजा करायची. इकडे काय बघू. अच्छा, ए पागल, हे पाणी का टंकी नाही आहे. नाही, याला धान्याचे कोठार म्हणतात. समजलं? धान्याचे कोठार काय? खाना नाही, वो धान रहता था ना, गहू वगैरह. अजून एक इथे बुरुज आहे, तो बघूया. आणि आपण परतीच्या मार्गावर जाऊया, कारण की पावसाचं वातावरण होत आहे. आणि तुम्हाला माहिती, समुद्राच्या बाजूला किती पाऊस पडतो, अंधाधुंद. हे बघा, अंधाधुंद पावसाची भीती आहे, त्याच्यामुळे आपण लवकर करूया. जय शिवराय. हे बघा, तोफा आहे मोठ्या. मोठ्या तोफा. तिकडे रूम्स आहेत अनिश. अजून मध्ये बाकीचे हे रूम्स बाकी आहेत. रूम्सच म्हटले जातील यांना. इथून एंट्री करणाऱ्यांना मारायसाठी. अय बाबू, पडशील. जास्वंदाचं फूल भेटलं, घंटीचं फूल. याला मराठीत घंटीचं फूल म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? गुजरातीत काय म्हणतात? दरोई तो अलग रहता है. क्या करता है? सैलरी देता है वो इतना सारा. हाँ, लोग एक्सपेक्ट करता है ना कि मैं उतना काम भी करके दे. हाँ, तो अपन भी तो काम ही कर रहे हैं आज सुबह से. भरा है ना पैसा आपण ने पेट्रोल का. प्रतिक्रिया आहे तुमची? कसं वाटलं तुम्हाला किल्ला? प्रतिक्रिया द्या तुमची. It's a good fort and people should visit this fort. आणि क्रेडिट ते ओनर नाही माहिती आहे. हो, नाही, मला क्रेडिट तुला दाखवल्याबद्दल. बोल काहीतरी मराठीत. खूपच चांगला मुलगा आहे किरण. आता त्याच्यासाठी एक नवीन लाईक, कमेंट, सबस्क्राईब टू किरा व्लॉग्स. क्रेडिट दे ना मला. हा, आणि किरणला खूपच आभार आहे मला हा फोर्ट दाखवायसाठी.
थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला जर आमचा कॉन्टेंट आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला नवी उंची गाठायला मदत करतो. धन्यवाद.